Hello to all my sweet little friends out there. Today we are going to read the play which we were reading in the last session also, The Welcome. वेलकम हे जे प्ले आहे आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचत होतो, ह्याचाच आपला आपण जो नेक्स्ट पार्ट आहे आज वाचणार आहे आणि बघूया की आणि काय गंमत जम्मत होते कहाणीमध्ये. फार मजेदार कहाणी आहे, फनी आहे, तुम्हाला नक्कीच आवडत असेल. तर चला आपण वाचूया द वेलकम म्हणजे काय, स्वागत. सो या प्ले मध्ये आपण आतापर्यंत वाचलंय की चतुर्भुज बाबू जे आहे ते कोलकात्याहून जे आहे ते येतात एम ए पास करून, एम ए ची परीक्षा देऊन येतात. त्यांना असं वाटतं की ते गावात येतील आणि त्यांना खूप सगळे स्वागत सत्कार करतील, खूप सन्मान करतील आणि त्यांचा अभिमान सगळ्यांना वाटेल. पण असं काही होत नाही. अजूनपर्यंत आपण दोन कॅरेक्टरशी भेटलं प्लेच्या. पहिले कॅरेक्टर जे होते ते होते नीलरतन बाबू. नीलरतन बाबू जे आहे त्यांना त्यांच्या मांजरीत, त्यांच्या बरोबर एक मांजरही असते चतुर्भुज बाबू बरोबर, त्यांच्या मांजरीत जास्त इंटरेस्ट असतो आणि ते विचारतात कुठून घेतली, कितीत घेतली वगैरे वगैरे प्रश्न करतात. मग येतात जमीनदार. तर जमीनदार सुद्धा जे आहे त्यांच्या बाबतीत जास्त न विचारपूस करता की तुम्ही काय परीक्षा दिली, काय केलं, ते त्या मांजरीच्या बाबतीतच गोष्टी करतात आणि म्हणतात की तुम्ही संध्याकाळी घरी या, स्वतः नाही येऊ शकत तरी काही गोष्ट नाही, तुम्ही तुमच्या मुलांबरोबर कुणाही बरोबर ही मांजर धाडा ताकी माझे मुलं ह्याला बघू शकेल. तर अशा प्रकारे पाहिलंय आपण की आतापर्यंत जे आहे चतुर्भुज बाबू फार जास्त जे आहे त्यांना दुःख होत आहे कुठे ना कुठे की कोणी त्यांच्या एम ए पास करायबद्दल कोणी त्यांचं कौतुक नाही करत आहे. आता सीन मध्ये जे आहे अंकल सातू, हे सातू अंकल जे आहेत त्याचे काका, ते आता येणार आहेत आणि ते काय त्याच्या विचारतील एम ए बद्दल, काही गोष्टी करतील की नाही. चला आपण बघूया. अंकल सातू. सातू, हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू. तर सातू म्हणतात की कसा आहेस माझ्या मुला, खूप दिवसापासून बाहेर होता. हॅवंट यू म्हणजे की नाही का. हे जे सेंटेन्सचा प्रकार आहे ना, बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू, है ना, ह्याला काय म्हणतात क्वेश्चन टॅग. हा जो क्वेश्चन आहे ना याला क्वेश्चन टॅग म्हणतात. तुम्ही आता जसं जसं पुढे जाऊन आणि क्लासेसमध्ये झाले तर हे सगळं तुम्हाला येणार आहे. तर एक त्याचं मी तुम्हाला नुसतं सांगून दिलं. तर ते म्हणतात की कसा आहेस माझ्या मुला, आणि तू खूप दिवसापासून नव्हता इथे, कसा आहेस, बरा आहे की नाही. चतुर्भुज, दॅट्स राईट, हो खरं आहे. देअर वर सो मेनी एक्झामिनेशन्स, इतके सारे एक्झाम्स होते, इतके साऱ्या परीक्षा होत्या माझ्या. आणि हे बघ जिथे ह्या डॅश लागलाय ना, याचा अर्थ आहे की त्याला आणि पुढे बोलायचं होतं, चतुर्भुज बाबूला पुढे आणि बोलायचं होतं की इतके साऱ्या परीक्षा होत्या, असं करून तो पुढे काही बोलले. त्याच्या आधीच सातू बोलले, दिस कॅट ऑफ युअर्स, की अरे ही तुझी मांजर. आणि हे डॅश म्हणजे परत तेही काही पुढे बोलणार होते. चतुर्भुज फ्युरियसली, आय एम गोइंग होम अबाउट टू लिव्ह. आता काय झालं की त्याला फार जास्त राग आला चतुर्भुजला की आता तिसरा माणूस जो भेटला तो सुद्धा मांजरीबद्दल गोष्टी करतोय. त्याच्याबद्दल तर कोणी विचारतच नाहीये की भाई त्यांनी जी परीक्षा पास केली त्याचं काय, त्याचं कोणी कौतुक करतच नाही. सगळे त्या मांजरीच्याच मागे लागले. मी घरी जातोय, तो फ्युरियसली म्हणजे रागावून चिडून म्हणतो मी घरी जातोय. अबाउट टू लिव्ह म्हणजे जाणारच असतो. सातू, हे वेट अ मिनिट, दिस कॅट. तर सातू म्हणतो परत, अरे थांब तर जरा एक मिनिट, ही मांजर. अशा प्रकारे ते म्हणतात आहेत पण तो काही ऐकत नाही. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. पण चतुर्भुज त्यांची गोष्ट न ऐकता तो म्हणतो, नाही सर, मला कामं आहेत घरी, तर म्हणजे की मला जायचंय, मला घरी जायचंय. सतू, ओ कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. दिस कॅट म्हणजे परत तेच विचारतात, अरे जाऊ दे रे, पण एक प्रश्नाचा उत्तर तर दे माझ्या, ही मांजर. अशा प्रकारे ते दोनदा तीनदा मांजरीबद्दल प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात पण तो काही ऐकत नाही. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड. चतुर्भुज जो आहे बिना त्यांचा एकही शब्द ऐकता तो चालला जातो तिथून. जस्ट लुक ॲट दॅट. आता हे कोणाचं आहे, हे सातू जे आहे ते म्हणतात. जस्ट लुक ॲट दॅट, बघा ह्याला. इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल. तर ते म्हणतात की हे जे शिक्षण आहे ना, हे आजकालच्या यंग पिढीला, जी युवा पिढी आहे सगळ्याला बर्बाद करते. रुइनिंग म्हणजे काय, रुइन म्हणजे बर्बाद करणं. तर हा जो शिक्षण आहे हा सगळं बर्बाद करतोय आपल्या युवा पिढीला. वी नो व्हॉट दे आर वर्थ. आम्हाला माहिती की हे यांचं मूल्य काय, यांची किंमत काय आहे, म्हणजे या युवा पिढीचे जे मुलं आहेत. बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्सीट. पण ह्यांना आपल्याप्रतीच इतका अभिमान आहे की हे कोणाची ऐकत नाही. म्हणजे ते म्हणतात की एवढा शिक्षण करून येऊन गेला बडा मोठा भारी,
आणि म्हणजे माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही देते, आलाय बडा, म्हणजे असं अशा प्रकारे ते आपल्या मनातल्या मनात या सगळ्या गोष्टी म्हणतात की मी काही विचारतोय तर काही उत्तर नाही देते, म्हणजे तर ते शिक्षणला ब्लेम करतात की तो इतका शिक्षित होऊन येऊन गेला पण म्हणजे त्याला हे अक्कल नाहीये की कशा प्रकारे बोलायचं वगैरे. आता बघा इथे काही वर्ड मिनिंग्स आहे ते आपण बघूया. ड्रॉप बाय माय प्लेस, हे कोण म्हणाल तर जमीनदार म्हणाले की तिला ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे विजिट माय हाऊस, माझ्या घरी ये, ठीक आहे ना. फ्युरियसली म्हणजे अँग्रीली, तो म्हणाला होता ना फ्युरियसली, चतुर्भुज फ्युरियसली म्हणतो की नाही मी जातोय घरी वगैरे, तर अँग्रीली रागावून. स्टनर, स्टनर म्हणजे काय, व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर. डिलाइटेड, व्हेरी हॅपी, डिलाइटचा अर्थ असतो खुश होणं खूप. वी नो व्हॉट दे आर वर्थ, हा शब्द आता इथे आला होता, हे फ्रेज वी नो दॅट वी आर व्हॉट दे आर वर्थ, ह्याचा अर्थ काय, वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट और गुड क्वालिटीज, म्हणजे आम्हाला माहिती की यांच्यामध्ये कोणतेही चांगले गुण काही किंवा चांगले लक्षणं काहीच नाही आहे यांच्यामध्ये, म्हणजे कुणामध्ये, या युवा पिढीमध्ये जी शिक्षित युवा पिढी आहे त्याच्याकरता हे सातू म्हणतात. अ सिव्हिल क्वेश्चन, सिव्हिल क्वेश्चनचा काय अर्थ झाला, अ पोलाइट क्वेश्चन. ते म्हणतात की मी तर एक सिव्हिल क्वेश्चन विचारला होता, म्हणजे पाहिजे काय, ओ कम ऑन नाव आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, म्हणजे ए पोलाइट क्वेश्चन, एक नम्र मी प्रश्न विचारतोय तुला, हे म्हणाले होते ना ते. अ पोलाइट क्वेश्चन, एक नम्र प्रश्न. स्टफ्ड फुल ऑफ कन्सीट, ह्याचा काय अर्थ झाला, व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वनसेल्फ, जेव्हा स्वतःला अभिमान वाटतो. ऍक्च्युली चतुर्भुज बाबूला असतो, ते MA पास करून आले तर त्याला स्वतःचाच अभिमान असतो आणि त्याला वाटतं की पूर्ण जितके गावातले लोक आहेत सगळ्यांनी त्याचा अभिमान वाटेल आणि सगळे त्याचं खूप कौतुक करतील, पण तसं काही झालं नाही. तर ही गोष्ट कुठे ना कुठे खरी पण आहे. स्टफ्ड फुल ऑफ कन्सीट. नेक्स्ट बघा, सीन 2. आता इथे सेकंड सीन स्टार्ट होतो. इनसाइड चतुर्भुज हाऊस. आता चतुर्भुज जे आहे ते आपल्या घरी येऊन गेले. त्यांना असं वाटलं असेल की आता हे ठीक आहे, तर बाहेरचे लोक होते, निदान माझे घरचे लोक तरी आता माझं कौतुक करतील. मेड म्हणजे जी घरी काम करणारी बाई होती. मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर, म्हणजे ती म्हणते, जी मेड आहे बाई म्हणते की आई, मदर म्हणजे काय, आई, दादा बाबू, हे दादा बाबू कोणाकरता म्हटलं गेलंय, दादा बाबू म्हणजे चतुर्भुज करताच म्हटलं गेलंय. दादा बाबू घरी आले इन अ ब्लेझिंग टेम्पर, म्हणजे की खूप रागावलेले दिसतात ते. मदर, वाय, व्हॉट्स द मॅटर, आई म्हणते का, काय झालं. मेड, आय डोंट नो, एंटर चतुर्भुज, तर मेड म्हणते मला माहित नाही, आणि इतक्यात चतुर्भुज जे आहे तो आत येतो. लिटिल बॉय, दादा, कॅन आय हॅव दिस कॅट, तर लिटिल बॉय एक लहानसा मुलगा असतो आणि तो म्हणतो दादा, जसं आपल्याकडे असतं दादा मोठ्या भावाला म्हणतात, यांच्या इकडे दादा म्हणतात, दादा कॅन आय हॅव दिस कॅट, काय मी या मांजरीला घेऊन जाऊ. चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड, म्हणजे खूप जोराचा एक थप्पड मारतो त्याला. कॅट 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 द होल डे लॉंग, इज इट, तर तो म्हणतो, तो चिडून गेलेला असतो ती मांजरीमुळे, तो म्हणतो त्या मुलाला एक थप्पड मारतो, म्हणतो की दिवसभर मांजर मांजर मांजर, पूर्ण दिवस झाला. मदर, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री, तर आई जी आहे, आई काळजी घेत म्हणते की काही मोठी गोष्ट नाहीये, मुलाला माझ्या राग आला इतका. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाइम अँड दीज ब्रॅड्स स्टार्ट अनॉइंग हिम ऍट वन्स, तो इतक्या दिवसांनी माझा मुलगा घरी आलाय, आणि हे ब्रॅड्स म्हणजे काय, हे व्रात्य, ठीक आहे ना, हे व्रात्य त्याला जे आहे अनॉइंग हिम, येत्या क्षणी त्याला त्रास देऊ लागले, याला छळू लागले व्रात्य मुलं. तू चतुर्भुज, आता चतुर्भुज कडे पाहून आई म्हणते, लेट मी हॅव द कॅट सन, आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. आता ती पण म्हणते की तू ही मांजर मला देऊन दे बेटा, आणि मी हिला थोडस राईस म्हणजे भात आहे आणि दूध आहे ते मी हिच्या समोर ठेवते, म्हणजे ती खाऊन घेईल. म्हणजे पहिले तर तिने मुलाप्रती प्रेम दाखवलं आणि परत ती पण सुरू होऊन गेली की मांजर मला दे. ती मांजर असतेच इतकी सुंदर की सगळ्यांना तिच्यावरती खूप प्रेम येत आहे. पा दिसतंय ना फोटोमध्ये हे की कसा रागवलेला हा चतुर्भुज आहे, आणि सगळेजण किती कौतुकाने मांजरीला बघताय है ना. चतुर्भुज फ्युरियसली, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट, आय शॅन्ट स्टॉप टू ईट, आय एम लिव्हिंग ऍट वन्स. तर चतुर्भुज परत रागावून, फ्युरियसली म्हणजे रागावून म्हणतात, घे आई, तू ही मांजर घे आणि फीड इट ऑल यू वॉन्ट, आणि जे तुला खिलवायचं ते खिलाव तिला. आय शॅन्ट स्टॉप टू इट, शॅन्ट म्हणजे शुड नॉट, स्टॉप टू इट मी जेवाय करता नाही थांबेन, मी आत्ताच जातो, आय एम लिव्हिंग ऍट वन्स, मी आत्ताच याच वेळेस निघतो, या क्षणी. मदर, प्लेनेटिव्हली, प्लेनेटिव्हली म्हणजे काय, इन अ सॅड कंप्लेनिंग वे, म्हणजे खूप दुःखी होऊन आणि कंप्लेन करत. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, तू असं का म्हणतोयस. युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर, तुझं जेवण तयार आहे आणि ते वाट पाहत आहे.
यू कॅन सिट डाऊन टू इट एज सून एज यू हॅव हॅड युअर बाथ. तू जसंच आंघोळ करशीलच तसंच तुला जेवण मिळून जाईल. तर ती म्हणते, बिचारी आई आहे, ती म्हणते की का असं म्हणतोय बाळा, अशा प्रकारे खूप दिवसांनी मुलगा आलाय तिचा. आता बघा इथे वर्ड मिनिंग्स बघा. इन अ ब्लेझिंग टेम्पर म्हणजे काय, व्हेरी अँग्री, फार जास्त रागवलेला. ब्रॅट्स म्हणजे नॉटी किड्स, म्हणजे असं व्रात्य मुलं असतात ना. आणि प्लेनेटिव्हली इन अ सॅड कंप्लेनिंग वे, खूप दुःखी आणि कंप्लेनच्या तरीक्यामध्ये. आता याचा पुढचा पार्ट आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. खूप मस्त कहाणी आहे ना. आता याचा बस लास्ट पार्ट आहे, जो आपण लास्ट टाइमला नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. नाव सी, वी विल हॅव सम लँग्वेज स्टडी क्वेश्चन्स. लँग्वेज स्टडी मध्ये बघा, ट्राय टू थिंक ऑफ एज मेनी वर्ड्स एंडिंग इन ING एज पॉसिबल. ING शी बनणारे जितके शब्द असतील ते बघूया आपण. जसं प्लेइंग, ईटिंग, सिटिंग, वॉकिंग, ग्रोईंग, नोईंग, किलिंग, प्रेइंग, कीपिंग, गेसिंग, स्पीकिंग, टॉकिंग, लिसनिंग, अंडरस्टँडिंग, क्लोजिंग, लुकिंग. तर असे खूप सारे शब्द आहेत, तिथे मी थोडेसे लिहिले आहेत. प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल, तरी पण मी एकदा सांगते. प्लेइंग म्हणजे काय, खेळणं. ईटिंग म्हणजे खाणं. सिटिंग बसणं. वॉकिंग चालणं. मग ग्रोईंग म्हणजे काय, वाढणं. वाढणं म्हणजे ते जे असं मोठं होणं. मग नोईंग म्हणजे जाणणं. किलिंग मारणं. प्रेइंग आपण जी प्रार्थना करतो. कीपिंग, कीप म्हणजे काय, ठेवतो आपण काही वस्तू. गेसिंग, गेस म्हणजे काय, आपण कोणचा अनुमान जो लावतो. स्पीकिंग बोलणं. टॉकिंग पण बोलणंच असतं. आणि लिसनिंग म्हणजे ऐकणं. अंडरस्टँडिंग म्हणजे कोणती गोष्ट समजणं. क्लोजिंग इज बंद करणं, काही वस्तू बंद करणं. लुकिंग म्हणजे पाहणं. तर अशा प्रकारचे खूप सारे शब्द होऊ शकतात. आता तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, आपण कोणत्याही वर्ब मध्ये जेव्हा ING हा फॉर्म लावतो, तर ते काय होऊन जातं, कंटिन्युअस टेन्सचा होऊन जातो. ठीक आहे ना. हा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअस सगळ्यांबरोबर ING फॉर्म्स लागतात त्याच्यात. कंटिन्युअस म्हणजे काय, की कोणती वस्तू जर लगातार होतीये, चाललीये, मग तिच्या पहिले होत होती पास्ट मध्ये किंवा प्रेझेंट मध्ये होत होती. नाव मेक सेंटेन्सेस विथ एनी 10 वर्ड्स. आता 10 शब्दांमधनं याच्यातनं कोणतेही आपण घेऊन जे आहे सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करू. बघा, मीतू इज प्लेइंग फुटबॉल. तर हे आता जितकेही आपण सेंटेन्सेस बनवले, तुम्ही हे बघा, प्रेझेंट किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्सचे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे ना. कंटिन्युअस म्हणजे जे होत आहे लगातार. तर मीतू फुटबॉल खेळतीये. ही इज इटिंग अ फ्रूट, तो फ्रूट फळ खातोय. दे आर सिटिंग ऑन अ वुडन बेंच, ते वुडन बेंच वरती म्हणजे लाकडी बेंच वरती बसलेले आहेत. वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज, चालणं ही एक चांगली एक्सरसाइज असते. आय लव्ह टू सी ब्युटिफुल फ्लॉवर्स ग्रोइंग इन माय गार्डन, मला माझ्या गार्डन मध्ये, माझ्या बगीच्यामध्ये सुंदर फुलं उगणं पाहणं जे आवडतं. शी इज लुकिंग आफ्टर अ स्ट्रीट डॉग दीज डेज, याचा काय अर्थ आहे, की ती आजकाल एक स्ट्रीट डॉग म्हणजे जे गलीत जसे कुत्रे असतात ना, त्यांच्याकडे ती बघतीये. बघते म्हणजे काय अर्थ, लक्ष देते. ठीक आहे ना, तिचं खाणं पिणं वगैरे. लुकिंग आफ्टर म्हणजे की तिचं पूर्ण लक्ष देते. रितू केप्ट गेसिंग अबाउट द आन्सर. रितू जे आहे गेसिंग म्हणजे की अनुमान लावत राहिली आन्सरचं, उत्तरचं. द पर्सन विथ हुम यू वर टॉकिंग इज अ फ्रेंड ऑफ माइंड. जो व्यक्ती ज्याशी तुम्ही बोलत होते, टॉकिंग म्हणजे बोलत होते, तो माझा मित्र आहे. माय ब्रदर इज अन अंडरस्टँडिंग मॅन, माझा भाऊ जो आहे तो एक फार समजूतदार माणूस आहे. प्रेइंग टू गॉड एव्हरी मॉर्निंग इज अ गुड हॅबिट. देवाला सकाळी सकाळी प्रे करणं म्हणजे प्रार्थना करणं हे एक चांगला हॅबिट आहे, चांगला सवय आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं की याच्यातनं काही जे सेंटेन्सेस होते ते प्रेझेंटचे होते, काही पास्टचे होते. जे प्रकारे हे रितू केप्ट गेसिंग, द पर्सन विथ हुम यू वर टॉकिंग, ते हे सगळे पास्टचे होते आणि इज लागलेलं जे आहे ते प्रेझेंटचे आहे. नेक्स्ट आहे आन्सर दीज क्वेश्चन्स. आपले जो चॅप्टर आपण वाचतो आहे अजूनही, त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत बघा. वेअर डज दिस सीन टेक प्लेस. हा जो सीन आहे, जो चालला आहे, हा कुठे होतोय. दिस सीन टेक्स प्लेस इन अ विलेज. तर हा सीन जो आहे एका गावात चालला आहे. व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास्ट. चतुर्भुजनी कोणता एक्झामिनेशन पास केलाय. चतुर्भुज हॅज पास्ड MA एक्झामिनेशन. व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम. चतुर्भुज बरोबर काय होतं, चतुर्भुज बरोबर त्याची मांजर होती है ना. तर व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम. चतुर्भुज हॅड हिज कॅट विथ हिम. नेक्स्ट आहे
have a cat with him. Who is Benny? Benny कोण आहे? Benny must be a servant of चतुर्भुज family. तर बहुतेक ती चतुर्भुज फॅमिलीची एक सर्वेंट असेल. डू यू थिंक अंकल सातू इज हायली एज्युकेटेड? अंकल सातूच्या गोष्टी आपण ऐकला, जे की म्हणाले होते की हे आजकालचे मुलं पढून लिहून खूप मोठे होऊन जातात आणि ऐकत नाही. तर काय तुम्हाला असं वाटतं की ते शिक्षित होते? नॉट एट ऑल. तर ते आम्हाला असं नाही वाटलं. आय थिंक ही हेट्स एज्युकेशन. बल्कि त्यांच्या गोष्टींवरनं वाटलं की ते बहुतेक शिक्षणला हेट करत होते, त्यांना नव्हतं आवडत. तर अशा प्रकारे आपण हे जे आज क्वेश्चन आन्सर्स बघितले, हे काही तुमच्या चॅप्टर्स मध्ये आहे. प्रत्येक पेजवरती तुम्ही पाहाल 2-3 प्रश्न आहेत, तेच प्रश्न आपण घेतले. ओरल्स मध्ये हे विचारले जातात, म्हणून तुम्ही त्यांना नीट प्रकारे लर्न करा. आणि जर तुम्ही कहाणी समजून घ्याल तर ऑफकोर्स तुम्ही आरामाने यू कॅन आन्सर दीज क्वेश्चन्स. So for now, bye for now. We will meet in the next session. Thank you. Have a nice day.